नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती तालुका जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन. दिनांक 27 जुलै 2026 रोजी तालुका जळगाव व संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील तमाम आंबेडकरी व संविधानप्रेमी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या प्रक्रिया तात्काळ रद्द करावी. नंबर 2, शासनाने नियुक्ती केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बंदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून गैरसंविधानिक एक सदस्यीय समिती रद्द करण्यात यावी. नंबर 3, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील 59 जातीपैकी 58 जातीचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे गैरसंविधानिक उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशा विविध मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. शिक्षणाचे आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, तसेच या तळागाळातील वंचित शोषित पीडितांसाठी झटलेल्या सर्व महामानवास त्रिवार अभिवादन करतो. आज हा उपवर्गीकरण विरोधीचा जो लढा आपण या ठिकाणी लढत आहोत, त्याचं विशेष म्हणजे आज अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती जळगाव जामोद आणि संग्रामपूर यांच्या वतीने हे नियोजन केलेलं आहे. आणि या नियोजनामधून गावागावातून गल्ली गल्लीतून जमलेले सर्व उपवर्गीकरणासाठी सर्वांनी लक्षात ठेवा, आपण कोणाच्या विरोधात या ठिकाणी लढा लढत नाही. बाबासाहेबांनी दिलेलं जे आहे, जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी आज आपण बाहेर आलेलो आहोत. या उपवर्गीकरणासाठी गावागावामधून जे सैनिक आपण जमा केलेत, जे संविधान वाचवण्यासाठी, संविधान बळकट राहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्याला यामधून एकच जनजागृती करायची आहे की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे, हे संविधान टिकून राहिलं पाहिजे. यासाठी आपण या ठिकाणी या लढ्याला उपस्थित झालेलो आहोत. ना की या ठिकाणी आपला कोणासोबत विरोध नाही आहे, कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो नाही, हे एक लक्षात ठेवा. आपण सर्व एक आहे. या 59 जातीचा जो समूह आहे, तालुका संग्रामपूरच्या वतीने काढण्यात आलेला आहे. या मोर्चाच्या निमित्त आपण शासनाकडे प्रामुख्याने 5 मागण्या देणार आहोत. 5 मागण्यांचं निवेदन आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. अवघ्या काही मिनिटातच एसडीओ साहेबांना ते निवेदन आपण पोच करू, ते मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी पाठवतील आणि आपल्याला खात्री आहे तिथे मागणी आपली मान्य होईल. पैकी पहिली मागणी अशी आहे आपली की महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ बंद करावी. शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बंदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून गैरसंविधानिक एक सदस्यीय अनंत बंदर समिती रद्द करण्यात यावी. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील 59 जातीपैकी 58 जातींचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे गैरसंविधानिक उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील जाती संवर्गाची जातीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा. या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीसाठी शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व अनुशेष 100% तात्काळ भरण्यात यावा. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी सुप्रियांना तुमच्या सर्वांच्या समक्ष विनम्र असं अभिवादन करतो. आज आपल्या जळगाव जामोद शहरामध्ये
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात हा भव्य दिव्य महामोर्चा आपण या जळगाव शहरामध्ये काढलेला आहे आणि या भव्य दिव्य महामोर्चाचे साक्षीदार तुम्ही आपण सर्व या ठिकाणी झालेला आहोत। आपल्याला महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो एससी आरक्षणातील अ ब क ड चा म्हणजेच उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे हा असंवैधानिक आहे, हा रद्द करावा। याने जाती जातीमध्ये भांडणं लागलेली आहेत, द्वेषपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणून लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन करून आम्ही 59 जातींचा समूह या ठिकाणी गाव खेड्यातून एकत्र होऊन या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा ताकदीने विरोध करत आहोत। आम्हाला महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे, हा गाव खेड्यातून आलेला समाज, हा नगरातून आलेला समाज या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा विरोध करते आणि तुम्ही जर का हे आरक्षणातील उपवर्गीकरण लागू केलं तर हा मोर्चा फक्त जळगाव शहरामध्ये दिसते आहे। हा मोर्चा त्या मंत्रालयावर देखील धडकू शकते। याचा विचार शासन आणि प्रशासनाने करावा। ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये तुम्हाला भांडण लावण्याचा अधिकार नाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा नाही। हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं थांबवलं पाहिजे, हे महाराष्ट्र सरकारला आमचं सांगणं आहे। हा आंबेडकरी समाज आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही घेतलेला आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा, अन्यथा काय होऊ शकते याचा विचार देखील महाराष्ट्र शासन प्रशासनाने करावा। आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, आम्ही संविधान प्रेमी लोक आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। आम्हाला संविधानाच्या चौकटीत राहूनच लढूया, यातच तुमचा फायदा आहे। नाहीतर आमचा इतिहास चालून पहा, आम्ही भीमा कोरेगाव घडवणाऱ्या 500 शूरवीर वीरांचे आवणार आहोत। म्हणून सांगायचं आहे, आरक्षणातील उपवर्गीकरणाचा घेतलेला निर्णय तात्काळ महाराष्ट्र शासनाने रद्द करावा। हेच आजच्या या मोर्चाच्या प्रसंगी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी सांगायचं आहे। उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल समितीचं मनपूर्वक आभार। तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल त्या ठिकाणी हा मोर्चा काढला आहे। कारण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा लागतो आहे, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण हा मुद्दा। संविधानानुसार सर्वांना आपली मागणी करण्याचा अधिकार आहे। संविधानानुसार त्यांनी संवैधानिक मागणी करा हा अधिकार आहे। मात्र कोणती मागणी संवैधानिक आणि कोणती मागणी असंवैधानिक याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे। आम्ही अद्यापही कोणाला शत्रू मानत नाही। मातंग समाज हा आपला छोटा भाऊच आहे, छोटा भाऊच राहील। खेड्यापाड्यातला मातंग समाज हा आपला छोटा भाऊ आहे आणि तो राहील। त्याच्या सुखदुःखात आणि अडचणीमध्ये आम्ही धावून राहणारच आहोत। मात्र या समाजाला वेगळ्या मार्गाने नेण्याचे काही 4-5 लोक काम करत आहेत। त्यांनी संविधान वाचलंय का? ते उपवर्गीकरणासाठी 341 अनुच्छेदचा आवाज देतात। 341 मध्ये 1 आणि 2 कलम आहेत। त्या 1 आणि 2 कलमामध्ये वर्गीकरण उपवर्गीकरण हा मुद्दा लिहिलेला आहे। ते आम्हाला देत आहेत अनुच्छेद 15(4) 16(4) चा 15(4) हे कलम जे आहे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना पहिली घटना दुरुस्ती 1951 ला झाली।
आणि त्यानुसार 15/4 आणि 16/4 लागू झालं. बंधूंनो आणि ज्यांनी उपवर्गीकरणाचा अट्टहास घेतला त्या सर्वांना 15/4 आणि 16/4 मध्ये उपवर्गीकरणाचा विषय नाही. त्यात कुठली जात दिलेली नाही, त्यात कुठला धर्म लिहिलेला नाही, त्यात प्रवर्ग लिहिलेला आहे आणि तो प्रवर्ग आहे 59 जातीचा. 16/4 मध्ये सुद्धा तसंच आहे. आता याच्या पुढे जाऊन आमचा बंधू हवाला देतो आहे 371चा. तुम्ही कोणते कोणते कलम समोर आणताय? 371 याच्यात आरक्षणाचा कुठला संबंध नाही, कुठल्या जातीच्या आरक्षणाचा 371 मध्ये समावेश नाही. हा मोर्चा उपवर्गीकरण विरोधात आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. यासाठी आम्ही तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर, जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर आणि हा मोर्चा कधी काळी विधानसभेवर सुद्धा धडकणार. कारण हे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे आता जर तुम्ही नाही लढले तर येणाऱ्या पिढ्या तुमच्या ह्या आरक्षणामुळे टिकणार नाहीत, पुढे जाणार नाहीत. बाबासाहेब परत संविधानावर आरक्षणावर सही करण्यासाठी येणार नाहीत. एवढंच बोलतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर सुनील भाऊ राहिले, सुनील भाऊ राहिले, सुनील भाऊ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी अतिशय कष्टानं या देशाचं संविधान दिलं आणि संविधान लिहित असताना इथल्या शोषित पीडित समाजाला या ठिकाणी एका समूहामध्ये बांधण्याचं काम केलं. त्यामध्ये एससी बांधव असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, या सर्वांना त्या ठिकाणी एका विशिष्ट समूहामध्ये बांधण्याचं त्या ठिकाणी संविधानामध्ये घटनात्मक असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि याला कुठेतरी शेत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. कारण यांनी हिंदू मुस्लिम करून पाहिलं, परंतु या राज्यातला, या देशातला हिंदू बांधव मुस्लिम बांधव हा सुजाण आहे, संज्ञान आहे, हुशार झालेला आहे. त्या ठिकाणी ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी मराठा परिषद ओबीसी लावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सुद्धा ते अपयशी ठरलेले आहेत. आणि त्यांना वाटलं की या ठिकाणी जो आंबेडकरवादी आहे हा कुठेतरी शांत दिसत आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी आंबेडकरवाद्यांना डिवचण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. परंतु आंबेडकरवादी हा शून्य आहे, संविधानावर विश्वास ठेवून आहे. त्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या वेळेस लिहिताना बाबासाहेबांनी जे आरक्षण केलेलं आहे त्यामध्ये जो शोषित पीडित जो अतिशूद्र असा वर्ग या एका ठिकाणी बांधण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं आहे. याला कोणीही वेगळं करू शकत नाही. परंतु हा महाराष्ट्र सरकार या आंबेडकरवाद्यांना या ठिकाणी निवसण्याचं काम करत आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही किती या ठिकाणी जातीमध्ये थेट निर्माण करण्याचं काम केलं तरी या ठिकाणी आंबेडकरवादी हा लोकशाही मार्गाने आपले विचार, आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आपली लढाई शांततेच्या मार्गाने या ठिकाणी लढणार आहे. जय भीम. माझ्या भावांनो, माझ्या महाभावल्यांनो, या जय भीम मध्ये एवढी ताकद आहे ना. या जय भीम मुळे या सरकारला झुकवण्याची, मुतवण्याची ताकद या जय भीम मध्ये आहे. माझ्या महाभावल्यांनो, आज या जळगाव जामोदच्या क्रांती भूमीमध्ये, आज या जळगाव जामोदच्या क्रांतीभूमीमध्ये विराट असा महामोर्चाचा एल्गार 59 जातीच्या समूहामुळे या ठिकाणी आलेला आहे. हा मोर्चा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा विरोधात नाही. हा मोर्चा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. हा मोर्चा
ज्या सरकारने कूटनीतीने खेळलेल्या रचलेल्या डावच्या विरोधात आहे. फडणवीस साहेब, आमचा इशारा आहे तुम्हाला, जर का उपवर्गीकरणाचा निर्णय जर रद्द केला नाही तर याद राखा, या जयभीममुळे सरकार झुकलं आहे. आणि जर का हा निर्णय रद्द झाला नाही फडणवीस साहेब, तर याद राखा, मोठ्या कष्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 341व्या कलमामध्ये एक संघ केलेला आहे. आणि या 341 कलम मोडीत काढण्याचं काम जर कोणी करत असेल पात्रोडा तर याद राखा, गाड आंबेडकरवाद्यांची आहे. याद राखा, ऐरागैराची औलाद नाही. मोठ्या कष्टाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलंय. हजारो वर्षाची गुलामगिरी आम्हाला नाकारली. हजारो वर्षाची गुलामगिरी झुगारून या देशाचं संविधान लिहून तुम्हा आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिलाय. आणि हा अधिकार जर कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा, फडणवीस साहेब आंडोबांडूची औलाद नाही, आंबेडकरांची अवतार आहे. याद राखा, या जळगाव तालुक्याच्या क्रांतीभूमीतून एल्गार करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही हे षडयंत्र रचलंय ना, काय षडयंत्र रचलंय, या 59 जातीला एक संघ करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ठणकावून सांगितलं, या 59 जातीला ठणकावून सांगितलं, आपले पक्ष वेगळा असेल, आपला धर्म वेगळा असेल, आपली जात वेगळी असेल, परंतु आपला दुश्मन मात्र एक आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 59 जातीला सांगितलं. आणि म्हणून माझं सुद्धा आव्हान आहे या मोर्चाच्या माध्यमातून, या जळगावच्या क्रांतीच्या भूमीतून, कारण आम्ही 59 जातीच्या समान हा संघ या ठिकाणी निर्माण केला आहे. हा एक संघ या ठिकाणी एक संघ होऊन आम्ही या जळगावच्या पावन भूमीमध्ये आलो. तुम्ही कितीही तोडण्याचं काम करा फडणवीस साहेब, महाराष्ट्र सरकार, तुम्ही कितीही तोडण्याचं काम करा, परंतु आम्ही या आरक्षणाचे तुकडे होऊ देणार नाही. आम्ही या 59 जातीचे तुकडे होऊ देणार नाही. आणि म्हणून आम्ही या जळगावच्या क्रांतीभूमीमध्ये या ठिकाणी आलो, या सरकारला ठणकावून सांगण्यासाठी. या सरकारने जो डाव रचलाय, असंविधानिक जो डाव रचलाय, तो डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही या जळगावच्या या क्रांतीभूमीमध्ये आलोय. आता फक्त जळगावच्या भूमीमध्ये आलोय. फडणवीस साहेब, जर का निर्णय रद्द झाला नाही तर उद्या आपल्या बंगल्यावर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी बोलले, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोले. संपूर्ण महाराष्ट्रात उपवर्गीकरण, अनुसूचित जाती आरक्षणातलं उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजत आहे. हवाला देत आहेत 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या त्या बोलण्याचा, निवाड्याचा नाही म्हणता, बोलण्याचा. सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट 2024 मध्ये आरक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करू शकता अशा प्रकारचा राज्याला म्हटलं आहे. करू शकता, कराच असा मुद्दा नाही आहे. पहिली गोष्ट हे की सुप्रीम कोर्टाला हे त्या अनुसूचित जातीच्या कुठल्याच कलमामध्ये
हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टापेक्षा इथं संविधान सुप्रीम आहे. संविधान जे सांगेन ते इथं करायला लागेल. सुप्रीम कोर्ट सांगते ते नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं संविधान आपल्या संविधानाच्या आदेशानं सुप्रीम कोर्ट चालते आणि सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही. हे एक. दुसरी गोष्ट अशी की जे काही कलमा आहेत हे देतात की या कलमामध्ये आहे, त्या कलमामध्ये आहे, त्या कलमामध्ये आहे, असा उपवर्गीकरणाचा मुद्दा. आरक्षणात उपवर्गीकरण, वर्गीकरण, हा प्रवर्ग तो प्रवर्ग असं संविधानात बाबासाहेबांना कुठेही उल्लेख केलेला नाही. हे एक सोडलेलं पिलू आहे. बाहेरच्या राज्यात केलंय म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांना काय हे लोक का याच्यावर हरकती घेत आहेत, हे लोक का विरोध करतायत, हेच चायना आहेत का? हो, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विद्वान राज्य आहे आणि या राज्यामध्ये संविधानाच्या नुसारच कारभार चालावा अशा प्रकारचा पवित्रा इथले फुले शाहू आंबेडकरवादी लोक घेत आहेत आणि म्हणून त्या आरक्षणाला विरोध आहे. कारण संविधानामध्ये तशी कुठलीच नोंद नाही. आज त्याच माध्यमातून शासनाला हे सांगण्यासाठी जळगाव आणि संग्रामपूर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने काढला आहे आणि आज आम्ही SDOला तशा प्रकारचं निवेदन सादर केलं आहे. आमचा विरोध आम्ही. सर्वांना जय भीम, जय संविधान. आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष विरोधी समिती जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी माननीय शैलेश काळे साहेब यांच्या मार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये गेले 4-5 महिन्यापासून जो विषय चर्चेला जात आहे की SC आरक्षणामध्ये जे 59 जाती आहेत याच्यातला एक भाऊ जो आहे मातंग समाज हा या 58 भावांपासून वेगळा होण्याच्या मार्गावर आहे आणि तशी त्याची मागणी आहे. परंतु त्या भावाला माझं सांगणं आहे की भाऊ, तू आमचा दररोजच्या व्यवहारातील दररोज एका ठिकाणी आपण राहतो, तुला कोणीतरी या ठिकाणी भूलभुलैयावाला बोलून जात आहे. कारण आपण पाहतात काही निवडक लोक या ठिकाणी महाराष्ट्रातले जे RSS मनुवादी यांच्या विचारावर चालतात अशा लोकांनी या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे जो एक फाशीबारदी चित्राची ज्यावेळेस शिकार करतो त्यावेळेस त्याच्याकडे एक पाळलेला चितूर असतो आणि त्या चित्राच्या आधारे, त्या लबाड चित्राच्या आधारे तो काय करतो की जंगलात जाऊन आपल्या त्या गरीब पक्ष्यांना त्या ठिकाणी त्याची शिकार करतो. तशाच प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या RSS मनुवादी सरकारने असे पाळलेले चितूर आहेत. या चित्राच्या माध्यमातून आमचा जो मातंग भाऊ आहे, जो साधा गोळा आहे, ज्याला भुलवून त्या ठिकाणी या आरक्षण विरोधी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. परंतु माझा मातंग बांधव हा भोळा आहे आणि त्यामध्ये काही सुशिक्षित जे लोक आहे, शिकले सवरलेले आहे, जे बाबासाहेबांच्या शिका संघटित संघर्ष करा या मार्गाचा ज्यांनी अवलंब केला असे माझे मातंग भाऊ आजही उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी 58 भावांच्या सोबत तो 59वा भाऊ सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आमच्या बाजूने उभा आहे. म्हणून या निवडक मातंग बांधवांना माझं सांगणं आहे की या RSS मनुवादी जे सरकारने या ठिकाणी पाळलेले जे चितूर आहेत, या चितुरांपासून आपण सावध राहा आणि या बाबासाहेबांनी ज्या कष्टाने या ठिकाणी संविधानामध्ये आपल्याला 59 भावासाठी हे जे कोणी याच्यामध्ये काही करू शकणार नाही असं आपल्याला एक राखीव असं आरक्षण दिलेलं आहे, जे 13% आरक्षण आहे, याला तडा न जाऊ नये यासाठी आपणही या 58 भावासोबत या ठिकाणी एका मार्गाने आपण चालू आहे. आणि या महाराष्ट्र सरकारचा जो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, या प्रयत्नाला कुठेतरी आपण थांबवण्याचं काम केलेलं आहे. गर्जना मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे, जळगाव जामोद, बुलढाणा.